नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय तो आहे की आयुष्यात विचार मिळणं हे सगळ्यात मोठं भाग्य असतं। कसं असतं माहिती आहे का, आपण ज्यावेळेस आयुष्य जगत असतो ना, आपण बऱ्याचशा गोष्टी एक्सपेक्ट करत असतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्याकडे भरपूर पैसा पाहिजे, माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी पाहिजे, मला राजा बनायचंय, मला सगळ्यात मोठा श्रीमंत बनायचंय वगैरे वगैरे वगैरे। आणि ह्या ज्या इच्छा असतात ना, त्या इच्छांच्या पाठीमागे आपण आयुष्यभर पळत असतो। आणि कदाचित ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी पण त्याचा जो आनंद असतो ना, तो एक टेम्पररी असतो। त्या गोष्टी काय आपल्याला चिरकाळ आनंद देत नसतात। प्रत्येक गोष्टीचा एक टाइम असतो। सपोज आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि ती जर गोष्ट आपण खाल्ली ना, त्याचा एक टेम्पररी पिरियड पर्यंत एक आनंद राहतो, पण थोड्या कालावधीनंतर ते बॅक टू नॉर्मल होतं। आपल्या आयुष्यामध्ये पण भरपूर गोष्टी अशा असतात ज्या आपण एक्सपेक्ट करत असतो, ज्या गोष्टीसाठी आपण दिवस रात्र मेहनत करत असतो, डोक्यामध्ये त्या गोष्टीबद्दल थॉट्स चालू असतात, सगळ्या गोष्टी, आपला संपूर्ण संघर्ष, आपला सगळा टाइम, संपूर्ण एनर्जी आपण अशा गोष्टींसाठी खर्च करत असतो। पण कसं असतं माहिती आहे का, आपण त्या गोष्टीची ज्यावेळेस इच्छा करतो ना, त्या गोष्टीच्या आउटपुटबद्दल आपण जास्त विचार नाही करत। ती गोष्ट मला मिळाल्यानंतर माझं आयुष्य काय होणार आहे ह्या गोष्टीचा आपण नाही कधी विचार करत। आपण आपल्याला जगामध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत ना, त्या गोष्टींना कॉपी करत असतो। आणि कसं असतं माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट असली आणि तो जर एकदम सुटाबुटात आला, स्वतःला जर एकदम खुश दाखवत असला, सक्सेसफुल दाखवत असला ना, की मग आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक थॉट तयार होतो। आणि तो जो थॉट असतो ना, तो आपल्याला ते इमिटेशन करायला लागतो। मग आपण पण त्या व्यक्तीला फॉलो करायला लागतो, त्याच्या पाठीमागे जायला लागतो। पण खरं सांगायचं झालं ना, तर या जगामध्ये भगवंतानं सगळ्यांना डिफरंट बनवलंय। प्रत्येकाचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाचं एक वेगळं स्वतःचं अस्तित्व आहे, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी डिफरंट आहे। ती गोष्ट आपण एक्सप्लोर करणं, त्या गोष्टीचा सुगावा घेणं हे खूप इम्पॉर्टंट असतं। पण आपण ह्या गोष्टी करत नाही। आपण काय करतो माहिती आहे का, जे मार्केटिंगनुसार आपल्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी पेरल्या जातात ना, त्या गोष्टींना आपण फॉलो करत असतो। आणि जर सपोज त्या गोष्टी मिळाल्या तर मग आपल्याला वाटतं यार मी सक्सेसफुल झालो वगैरे वगैरे, आणि दोन्ही आपल्याला ते सक्सेसफुलचं लेबल देते सुद्धा। आणि मग तो आपण अहंकाराचा बोजा घेऊन मिरवत असतो। आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये पतनाची सुरुवात होते। ॲक्च्युअलमध्ये जो आनंद असतो, जे ॲक्च्युअलमध्ये जे आयुष्य असतं, जो ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा जो खरा सार असतो, जो गाभा असतो ना, तो आपल्याला कधी चाखायला नाही मिळत, कधीच नाही। आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जर आनंद माणसाला कुठं मिळत असेल ना, तर तो म्हणजे विचारामध्ये। आपले जे विचार असतात ना, ते आपल्याला आनंद देत असतात। मग ते चांगले विचार मिळणं हे खूप मोठं भाग्य असतं आपल्या आयुष्यामध्ये। दैनंदिन जीवन जगत असताना आपण अशा ॲटमॉस्फिअरमध्ये राहत असतो ना, आणि अशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये जात असताना त्या पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये राहून, त्या वातावरणात राहून चांगला विचार आपल्या डोक्यामध्ये घेणं, त्या विचाराची कन्सिस्टन्सी ठेवणं हे खूप अवघड होतं। मग ते वातावरण निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे एकांत। जेवढं आपण सोशल डिस्कनेक्ट राहू, जेवढं आपण एकटं राहू ना, तेवढं आपण त्या गोष्टीला जास्त पोषक वातावरण देत असतो। आणि खरं सांगू का, एकांतामध्येच आपले विचार डेव्हलप होत असतात, आपण विचार करायला लागतो। जेव्हा आपण गर्दीमध्ये जातो ना, आपल्याकडे कधी लक्षच नसतं की माझ्या डोक्यामध्ये एक्झॅक्टली चाललंय काय। सपोज आपण कधी कधी एखाद्या यात्रेमध्ये जातो, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जातो, 1.5-2 किलोमीटर चालतो, पण आपलं लक्षात नसतं की आपण चालतो। इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी अशा होत असतात की ज्या अनकॉन्शियस होत असतात, आपलं त्या गोष्टींकडे लक्षच नसतं। पण ज्यावेळेस आपण एकांतामध्ये राहायला लागतो, आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार यायला लागतात ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यातला तो सगळ्यात गोल्डन पिरियड असतो। पण त्या एकांतामध्ये काय होतं, आपल्याशी संवाद होत असतो, आपण आपल्याशीच बोलत असतो, आपल्याच चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला दिसत असतात। ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आपण जवळ ठेवत असतो, ज्या गोष्टी वाईट असतात त्या ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होत असतात, कारण ते दिसणं हेच खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये। पण तो विचार मिळणं हे आयुष्यामधलं सगळ्यात मोठं भाग्य असतं। आणि एकदा जर का आपल्याला त्या विचारांची ताकद कळाली ना, त्या विचारांवरती आपल्याला जर प्रेम झालं ना, मग या जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला क्षुल्लक वाटायला लागते। आपण आतून मोठे झालेलो असतो। आणि तेच महान लोकांसोबत झालेलं आयुष्यामध्ये। माणूस हा प्रॉपर्टीने, पैशाने, प्रसिद्धीने मोठा होत नसतो, तो मोठा होत असतो त्याच्या आतमधल्या विचारांनी। आणि कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये विचार येत नाही आणि त्या विचाराला आपण धरून ठेवत नाही ना, तोपर्यंत आपण मोठे होत नसतो। माणसाची खरी ताकद ही त्याने धरून ठेवलेल्या विचारांमध्ये असते। ते विचार आपल्याला हलवू देत नाहीत, आपल्याला तत्वांपासून दूर जाऊ देत नाहीत, आपल्याला आपली नीतिमत्ता ढासळू देत नाहीत, आपलं पतन होऊ देत नाहीत। इनफॅक्ट जेवढं आपण विचारांना धरून ठेवत ना, तेवढं आपण आयुष्यामध्ये वरी जात असतो। या जगातली जेवढी पण महान लोक होऊन गेलीत ना, त्यांची तुम्ही कोटेशन बघा, प्रत्येकाचे कोटेशन्स आहेत। प्रत्येकाने जगाला काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय। आणि खरं सांगू का, आयुष्यामध्ये माणसाचा जन्म हा फक्त वरी उठण्यासाठी झालाय। आपण जर ह्या छोट्या छोट्या विषयांमध्ये लोळलो ना, तर आपण आयुष्यामध्ये कधी वरी नाही जाऊ शकत। आणि खरं सांगू का, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, गाडी, बंगला, घर, पैसा, प्रसिद्धी, मान, सन्मान, सगळं जे असतं ना, ते आपल्याला मुक्त नाही होत देत, ते आपल्याला वरी नाही जाऊ देत।
तेच थॉट आपल्याला बांधून ठेवतात. आपण त्या गोष्टीला सक्सेस समजत असतो, पण ती सक्सेस नसते. ॲक्च्युअलमध्ये मोठेपण काय असतं, आपली वाणी बदलली पाहिजे, आपले विचार बदलले पाहिजेत. तुकोबारायांच्या काय काय लाईनी अशा आहेत ना, ज्या ऐकल्यानंतर आपण हापकून जातो. देव पहावयासी गेलो, देव होऊन ठेलो. काय लाईन आहे ती. म्हणजे तुकोबाराय ह्याच जमिनीमध्ये जन्मले, ह्याच लोकांमध्ये वाढले, पण ते मोठे कशामुळे झालं, त्यांना विचार मिळाला. आणि विचार हे काय आपल्याला सहजासहजी मिळत नसतात. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी इन्सिडेंट्स होत असतात आणि जर आपलं अंतःकरण प्युअर असेल ना, तर मग ती गोष्ट आपल्या काळजात लागते आणि मग तिथून त्या गोष्टींचा जन्म होत असतो. आणि एकदा जर का आपण त्या गोष्टींमध्ये एंटर केलो, एकदा जर का आपण ह्या सगळ्या गोष्टींना अनुभवायला लागलो ना, मग तिथून आपल्या आयुष्याला ॲक्च्युअलमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात होत असते. मी बऱ्याचदा एक गोष्ट सांगत असतो की माणसाचा दोनदा जन्म होत असतो. एकदा त्याला त्याची आई जन्म देत असते, एकदा तो स्वतःला जन्म देत असतो. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ज्या पण आपल्या मान्यता असतात, ज्या पण आपल्या बिलीफ्स असतात, जी पण आपली अपब्रिंगिंग असते, ज्या पण गोष्टी आपण मानलेल्या असतात ना, त्या गोष्टींना क्वेश्चन करणं, सत्य काय आहे, असत्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष काढणं, आपली थॉट प्रोसेस बनवणं, हा असतो माणसाचा खऱ्या अर्थानं दुसरा जन्म. म्हणजे आपण आपल्या स्वतःचं एक वेगळं अस्तित्व बनवत असतो. आपण आपल्या विचारांवर चलत असतो, आपण आपल्या विचारांवर ठाम राहत असतो आणि तीच गोष्ट आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये खरी ताकद देत असते. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, कधी कधी आपण ह्या मार्गाने चलत असताना कधी कधी आपलं डिरेक्शन पण चुकू शकते. आपल्या जर डोक्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी भरल्या ना, तर मग मार्ग चुकू शकतो. आणि हे भरपूर लोकांसोबत होतंय. ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत कम्युनिकेट करतो, त्यावेळेस मला या गोष्टी जाणून येतात, पण नाही बोलू शकत. कारण कसं असतं माहिती आहे का, ज्या व्यक्तीचे बेसिक्सच क्लिअर नाहीत, त्याला बाकीच्या गोष्टी सांगूच नाही शकत आपण, कारण त्याच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी जाऊच नाही शकणार. कारण कसं असतं माहिती आहे का, एकदा जर का आपल्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट आपण फिट बसले ना, जोपर्यंत आपण ती गोष्ट सोडत नाही ना, तोपर्यंत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी एंटर करत नसते. मग त्यासाठी चिंतन महत्त्वाचं असतं. खरं काय खोटं काय हे बघण्याची आपल्याकडे समज असली पाहिजे. ती समज डेव्हलप होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये विचार महत्त्वाचा असतो. मग तो विचार मिळणं हे सगळ्यात मोठं भाग्य असतं. आणि खरं सांगू का, या जगामध्ये कुठलीच गोष्ट शिल्लक राहत नसते, राहत असतो तो फक्त विचार. इनफॅक्ट महात्मा गांधीजींनी त्यांच्या कोटेशनमध्ये म्हटले सुद्धा, तुम्ही मला मारू शकता, माझ्या विचारांना नाही मारू शकत. 400 वर्ष झालं तुकोबारायांना जाऊन, आजही त्यांचे शब्द अजरामर आहेत. इनफॅक्ट जी महान लोक होऊन गेली ना, त्या प्रत्येकाचे विचार आजही शिल्लक आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला विचार मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, आपण या छोट्या छोट्या गोष्टींच्या इतकं मागं लागतो ना, आपण हे डोक्यामध्ये कधी थॉटच येत नाही की मला बुद्धिमान व्हायचंय, मला आयुष्यामध्ये मोठं व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, मला पण थोर विचारवंत व्हायचंय, असं एकही व्यक्ती म्हणताना दिसत नाही आपल्या सोसायटीमध्ये. आपली स्वप्नच छोटी असतात आणि आपण त्या स्वप्नांना अचीव करतो, म्हणून आपण आयुष्यभर छोटेच राहतो. पण ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला विशाल व्हायचं असेल, जर ॲक्च्युअलमध्ये मोठं व्हायचं असेल ना, तर आपण देवापाशी एक गोष्ट मागितली पाहिजे की देवा, मला माझ्या आयुष्यामध्ये चांगला विचार दे. आणि ज्यावेळेस आपण ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये बोलतो ना, मग आपली जी बॉडी असते ना, ती त्या गोष्टीप्रती काम करायला लागते. जेवढा हा थॉट आपल्या डोक्यामध्ये फिक्स होत जातो ना, तेवढंच आपण त्या गोष्टीप्रती काम करायला लागतो. मग सगळ्या गोष्टी आपण हळूहळू बाजूला करतो आणि ॲक्च्युअलमध्ये जे इम्पॉर्टंट आहे ना, त्या गोष्टीला व्हॅल्यू देत असतो. आणि तेच करणं आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण हे जे बोलतोय ना, ही साधी गोष्ट नाही. हे कळणंच हे खूप मोठं भाग्य आहे. ज्या दिवशी आपल्याला हे गोष्ट कळेल ना, ज्या दिवशी ॲक्च्युअलमध्ये ह्या गोष्टीचा आपल्याला आनंद येईल ना, त्या दिवशी त्या गोष्टीपेक्षा मोठा आनंद या जगामध्ये कुठला नसणार आहे. इनफॅक्ट तुकोबाराय सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात सुद्धा, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची पाय. म्हणजे ज्ञान. मला जे संतांचं ज्ञान आहे ना, त्या संतांच्या ज्ञानामध्ये राहते. ॲक्च्युअलमध्ये जो आनंद आहे ना आयुष्याचा, तो खरा आनंद तिथे आहे. मग ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची ॲक्च्युअलमध्ये व्हॅल्यू कळायला लागते ना, त्यावेळेसच मग आपण ते मागणं मागत असतो. नाहीतर अदरवाईज मग आपण आयुष्यामध्ये देवाला छोट्या छोट्याच गोष्टी मागत असतो. मला बांगला दे, गाडी दे, घोडा दे, मान सन्मान दे, 1 नंबर येऊ दे, मला नोकरी लागू दे वगैरे. ह्या सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. मिळाल्या ना तरी पण आपल्या आयुष्यातलं दुःख जात नसतं. पण ज्या दिवशी आपण विचार मागतो, ज्या दिवशी आपण नॉलेज मागतो, ज्यावेळेस आपण ज्ञान मागतो ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपला उद्धार व्हायला चालू होत असतो. पण त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.